आपली पत्रकार परिषद तातडीनं बोलवण्याचं कारण असं की आज दापोली नगरपंचायतमध्ये सर्वसाधारण सभा आज पार पडली आणि या सर्वसाधारण सभेमध्ये अतिशय धक्कादायक दापोलीकरांना या ठिकाणी धक्का बसेल आणि दापोलीकरांच्या भावनेवरती मीठ चोळण्याचं काम आज दापोली नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेमध्ये सत्ताधारी पक्षाच्या वतीनं आज जे काही निर्णय घेण्यात आले त्याचा निषेध करण्यासाठी आणि त्याची माहिती आपल्यापर्यंत आणि त्याच्या माध्यमातून दापोलीकरांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजची आपण पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केली। खरं तर दापोली नगरपंचायतची सत्ता या सत्ताधिकाऱ्यांना का हवी होती? नगरसेवकांवरती दडपण टाकून नगरसेवकांना ब्लॅकमेल करून दापोलीकरांनी ही सत्ता या लोकांना नाकारलेली, परंतु नाकारलेली सत्ता कुठल्याही पद्धतीने मिळवायची आणि त्याचाच एक भाग म्हणून नगरसेवक फोडून आणि दापोलीमध्ये सत्ता पुन्हा प्रस्थापित केली। ती का प्रस्थापित केली त्याचं आता चित्र दापोली शहराच्या समोर आता हळूहळू स्पष्ट होत चाललंय। त्याचाच एक भाग म्हणून आजची सर्वसाधारण सभा, आजच्या या सर्वसाधारण सभेमध्ये दापोलीच्या सत्ताधारी पक्षाने, नगरपंचायतमधील सत्ताधारी पक्षाने आज दापोलीकरांच्या हक्काचे, दापोलीकरांच्या पैशाचे आज ज्यांनी अपहार केला, एका वर्षामध्ये साधारण 4 ते 5 कोटीचा भ्रष्टाचार करणारा दीपक सावंत, ज्याने दापोलीकरांच्या कष्टाचे पैसे, ज्यांनी दापोलीच्या विकासाचे पैसे, ज्यांनी लुबाडण्याचं काम केलं, त्याचा आज ठराव दापोली नगरपंचायतच्या सत्ताधारी नगरसेवकांनी, सत्ताधारी पक्षांनी आज या बैठकीमध्ये, आजच्या या सर्वसाधारण सभेमध्ये घेतला। त्याला निर्वाह भत्ता देण्याचा निर्णय, त्यांनी जी आजपर्यंत दापोलीकरांना जी सेवा दिली, दापोलीकरांचे पैसे चोरून, दापोलीकरांच्या हक्काचे पैशाचा भ्रष्टाचार करून जी सेवा त्यांनी दापोलीकरांना दिली, त्याचं बक्षीस म्हणून आज दापोली नगरपंचायतमध्ये त्याला निर्वाह भत्ता द्यावा याच्यासाठी ठराव मंजूर करण्यात त्या ठिकाणी आला। तुमच्या समोर या ठिकाणी सांगण्याचा अतिशय आनंद होतो की दापोलीमध्ये नगरपंचायत मधले आमचे जे नगरसेवक आहेत, ज्या माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेविका ममताताई मोरे असतील, आमचे नगरसेवक आणि आमचे स्वीकृत नगरसेवक आणि शहरप्रमुख संदीप चव्हाण असतील, यांनी या विषयाला कठोर विरोध केला। कारण असं की दापोली नगरपंचायतमध्ये ज्या वेळेला आम्ही सत्तेत आलो त्यावेळेला दापोली नगरपंचायत मधला भ्रष्टाचार दूर करणार या आश्वासनामुळेच आम्हाला दापोलीकरांनी सत्ता दिलेली आणि ते दापोलीकरांना दिलेला शब्द पूर्ण करण्याचं काम ममताताई मोरे, दापोलीच्या माजी नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पूर्ण केला। आणि त्यावेळेला त्या सत्तेमध्ये दापोलीचे उपनगराध्यक्ष खालीद रकांगे, रवींद्र क्षीरसागर, त्याचबरोबर इतर जे सर्व नगरसेवक आहेत त्यावेळेला ते आमच्या सत्तेत होते आणि या भ्रष्टाचाराच्या विरोधात ते देखील अग्रेसर होते की हा भ्रष्टाचार बाहेर पडला पाहिजे। परंतु आज असं काय झालं की त्या ठिकाणी सन्माननीय खालीद रकांगे असतील किंवा रवींद्र क्षीरसागर असतील, आज त्या सभागृहामध्ये खालीद रकांगे तर मुख गिळून गप्प होते आणि रवींद्र क्षीरसागर आज त्या ठिकाणी दीपक सावंतला निर्वाह भत्ता कसा भेटला पाहिजे याची वकिली करण्याचं काम सभागृहामध्ये या ठिकाणी रवींद्र क्षीरसागरांच्या माध्यमातून करण्यात आलं। आश्चर्य वाटतं, एवढा निर्लज्जपणा, सत्तेसाठी कोडगेपणा कुठून येतो? ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधात दापोलीकरांनी आपल्याला निवडून दिलं, आपण ज्या भ्रष्टाचारी दीपक सावंतला त्या ठिकाणी सत्तेतनं बाहेर काढलं, नगरपंचायतमधनं ज्याला आपण बाहेर काढलं, आता त्याला निर्वाह भत्ता देण्याचं काम या ठिकाणी आपण कायद्याचा आधार घेऊन जर आपण देऊन तिथं वकिली करणार असू तर आम्हाला संशय येतोय आता रवींद्र क्षीरसागरने देखील याच्यात सेटिंग केली की काय? जो निर्वाह भत्ता भेटणार आहे त्याच्यात रवी क्षीरसागरचा देखील वाटा आहे काय असा संशय मला आता या माध्यमातून येतोय। दुर्दैव असं दापोलीकरांच्या कष्टाचे पैसे या दीपक सावंतनी त्या ठिकाणी लाटलेले असताना त्याच्याकडनं ते वसूल करण्यासाठी एका वर्षामध्ये साधारण 4 ते 5 कोटीचा भ्रष्टाचार त्या ठिकाणी होता। परंतु त्याची सर्व्हिस त्या नोकरीमध्ये त्या ठिकाणी साधारण 12 ते 15 वर्ष त्यांनी नोकरी केली। मागील भ्रष्टाचार काढण्याच्या ऐवजी त्याला त्या ठिकाणी निर्वाह भत्ता देण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा उत्साहीपणा, धावपळ आज आम्हाला नगरपंचायतमध्ये पाहायला मिळाली। हे दापोलीकरांचं दुर्दैव आहे आणि अशाच पद्धतीने आम्हाला बघायचं होतं की दीपक सावंतच्या पाठीशी कोण होतं। आज दापोलीकरांच्या समोर आलंय की या दीपक सावंतला पाठीशी घालणारे हीच लोक होती आणि आज पुन्हा एकदा हे सिद्ध झालंय। आमची मागणी इतकीच होती
की जर आपल्याला कुठला कोर्टाचा आदेश होता तर आपण एखादा निर्णय आपल्या कोर्टाने आपल्या विरोधात दिला तर त्याच्या विरोधात आपण वरच्या कोर्टात जातो, त्याच्या विरोधात अपीलात जातो, आपल्याला तो निकाल पटला नसेल तर त्याच्या विरोधात आपण संघर्ष करतो. परंतु नगरपंचायत मधून असला कुठलाही संघर्ष किंवा असला कुठलाही कायदेशीर मार्ग स्वीकारला नाही. उलट दीपक सावंतला त्या ठिकाणी निर्वाह भत्ता कसा घाईनं देता येईल याचा देखील या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला दिसतो. माझा आरोप हा या ठिकाणी दुसरा असा आहे आणि संशय आहे की येत्या काही दिवसामध्ये दीपक सावंतला नगरपंचायत मध्ये घेण्याचा प्रस्ताव देखील सत्ताधारी माणसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडण्यात येईल. तेव्हा हे देखील दापोलीकरांना आश्चर्य वाटण्याची गरज नाही, कारण ही वाटचाल ही त्याच दृष्टीने आहे. मी जे नगरसेवक या भ्रष्टाचाराच्या विरोधात आमच्या बरोबर होते, आज तेच नगरसेवक त्याला घेण्यासाठी त्या ठिकाणी आहेत. याच्यापेक्षा कर्मदरिद्रीपणा आणि दुर्दैवीपणा या ठिकाणी दुसरा नाही. आपण ज्या नगरसेवकांनी आपल्याला ज्या लोकांनी निवडून दिले त्या लोकांचा अवमान करण्याचं काम या नगराध्यक्षांच्या माध्यमातून केलंय. माझा खालिद रकांगे आणि रवींद्र क्षीरसागर यांना खास करून प्रश्न आहे की आपण आग्रही होतात हा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी. आज असा कोणाचा दबाव तुमच्यावर आलाय की त्याच दीपक सावंतचा निर्वाह भत्ता मिळण्यासाठी तुम्ही त्या सभागृहात त्या ठिकाणी प्रयत्न करताय? याच्यापेक्षा दुर्दैव काम नाही. जनतेला तुम्हाला उत्तरं द्यावी लागतील, सत्ताधाऱ्यांना उत्तरं द्यावी लागतील, कारण महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा म्हणून या प्रकरणाकडे बघितलं जातं. ही दुर्दैवी गोष्ट आहे, ही दापोलीकरांसाठी दुर्दैवी गोष्ट आहे की ह्या अशा पद्धतीनं जर दापोली नगरपंचायत काम करणार असेल तर भविष्यामध्ये दापोलीकरांच्या जनतेचे पैसे त्या ठिकाणी नगरपंचायतमध्ये सुरक्षित आहेत की नाहीत याचा संशय आज बाळगतोय. आणि आम्ही विरोधी पक्ष म्हणून या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम या 100% आमचं आहे अशी जाणीव आम्हाला, म्हणून आम्ही आज तुम्हाला तातडीनं या ठिकाणी बोलवलं. 100% या प्रकरणामध्ये जर दापोली नगरपंचायतने कोणती कारवाई केली नाही आणि जर समजा दीपक सावंतला भत्ता देण्याचा जर त्यांनी प्रयत्न केला तर आम्ही या संदर्भात कलेक्टरकडे आमच्या नगरसेवकांना तक्रार दाखल करण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी त्यांना सूचना करणार आहोत. त्याचबरोबर आम्ही जनहित याचिका देखील टाकण्याचा आम्ही विचार करतोय. आम्ही ही लढाई सोडणार नाही, कारण हा दापोलीकरांचा पैसा आहे. जो दीपक सावंत त्या ठिकाणी पैसे घेऊन गेलाय ते आणण्याच्या ऐवजी परत उरलेला पैसा त्याला देण्याचं पाप हे सत्ताधारी नगरसेवक करतोय. त्याच्यामुळे आम्ही या विषयावर विरोधात जनहित याचिका देखील टाकण्याचा विचार आणि सर्व आम्ही मंडळी करणार आहोत. नगरात आज अतिशय चांगल्या पद्धतीनं या बाबतीत मुद्दा मांडला. त्यांनी हा विषय त्या ठिकाणी मांडला की त्या ठिकाणी कष्टानं काम करणारे जे कर्मचारी आहेत, जे बिचारे प्रामाणिकपणे सकाळी 9 ते संध्याकाळी 6, 8, 10 वाजेपर्यंत नगरपंचायतच्या दापोलीकरांची सेवा करतात, त्यांना 4-4 महिने 5-5 महिने पगार नाही. परंतु जो चोऱ्या माऱ्या नगरपंचायतमध्ये करतो, जो भ्रष्टाचार नगरपंचायतमध्ये करतो, त्याला मात्र राहिलेला पगार कसा देता येईल याच्यासाठी सत्ताधाऱ्यांची धावपळ आहे. ही दापोलीकरांना या ठिकाणी मोठी काळीमा फासणारी घटना आहे. याचा निषेध दापोलीच्या नगराध्यक्षांनी त्या ठिकाणी माजी नगराध्यक्ष ममताताई मोरे यांनी केलाय. त्याचबरोबर सगळ्यांनी विचार केला तर दापोली नगरपंचायतीमध्ये आज घडीला अस्तित्वात असलेले नगरसेवक आहेत, यांची भूमिका निव्वळ स्वार्थाची भूमिका आहे. दापोली शहराचा विकास ही संकल्पना कोणाच्याही डोक्यात आज अस्तित्वात नाही. नगरपंचायत स्थापन झाल्यापासून अनेक समस्यांना दापोली शहरातल्या नागरिकांना समोर जावं लागतं आहे. आणि या सगळ्या समस्या बाजूला ठेवून आज जसे सध्याच्या नगरसेवकांवरती आणि सत्ताधाऱ्यांचे आरोप केलेले आहेत ते अत्यंत माहिती घेऊन आणि पुराव्यानिशी आरोप केलेले आहेत. तर या सत्ताधाऱ्यांना जर थोडी जरी लाज वाटत असेल ना तर त्यांनी दापोलीकरांच्या प्रश्नांना, मूळ प्रश्नांना हात घालावा आणि दापोलीच्या विकासाची एक खऱ्या अर्थाने सुरुवात करावी. या ठिकाणी आम्ही विरोधी पक्षात असून सुद्धा आमच्या अशा मागण्या आहेत की दापोलीच्या सत्ताधाऱ्यांनी दापोलीच्या नागरिकांच्या विकासाचा विचार केला पाहिजे. त्यांच्या अनेक समस्या आहेत, त्यांना त्यांनी तोंड दिलं पाहिजे. पण स्क्रॅप किंवा त्या ठिकाणी चोरी करण्या इतपत त्यांची जी मजल गेलेली आहे, खरोखर हे एवढ्याच गोष्टीसाठी सत्तेत आज उभे आहेत का हे लोक? जे पक्षांतर करून जे सत्ता जिकडे आहे त्या ठिकाणी धावण्याचा प्रयत्न करतात, त्या पाठीमागे नक्की यांची भूमिका तरी काय आहे? ह्याला कुठल्या तरी पक्षाचं काय तत्वतः काय यांना काय आहे का काही कारण? पण आमच्या असं लक्षात येते की यांना कुठल्याही प्रकारे कुठल्याही पक्षी तत्वही यांच्याकडे नाही आहेत ना, यांच्याकडे कुठली विकासाची भूमिका आहे. निव्वळ फक्त स्वार्थासाठी पक्ष बदलायचं आणि दापोलीकरांना विटीस धरायचं अशी भूमिका आहे. आज ज्या पद्धतीने आरोप केलेले आहेत या सत्ताधाऱ्यांवरती, त्या सगळ्या प्रश्नांची उकल येत्या काळामध्ये दापोलीची जनता नक्की करेल. आणि या स्वार्थासाठी पक्ष बदलूचा धंदा करणारे लोक जे आहेत यांना येत्या इलेक्शनमध्ये या सगळ्या समस्यांना सामोरं जावं लागेल आणि दापोलीची जनता यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे. आणि येत्या इलेक्शनमध्ये आम्ही हे प्रश्न जनतेसमोर मांडूच, जनतेला जागृती करू
की दापोलीच्या जनतेने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध कशा पद्धतीने उभं राहायला पाहिजे, यांच्याशी भांडलं पाहिजे. त्यांना निवड रान मोकळं झालेलं आहे, सत्तेचा माज झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आजच्या घडीला. तर या लोकांना जर जरा तरी शहराच्या विकासाची लाज असेल आणि जनतेची, तर यांनी साकल्याने विचार केला पाहिजे त्यांच्या भूमिकेचा, असं आम्हाला वाटतं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.